गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय की नवले ब्रिज हा विषय खूप मोठा ऐरणीवर आलाय. याचं वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातनं विश्लेषण काय असतं ते आपण आज बघणार आहोत. पुण्यातला नवले ब्रिज काही गेल्या वर्षांपासून अपघातांसाठी चर्चेत राहिलेला भाग आहे. अनेकदा वाहनांची घसरण, अचानक ब्रेक लागणं, नियंत्रण सुटणं असे प्रकार घडताना दिसतात. यातून अनेक तर्क आणि वितर्क त्या क्षेत्रातल्या अनेक मंडळींनी लावलेले आहेत. या अपघातामध्ये भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणं आहेतच, परंतु भारतीय परंपरेमध्ये एखाद्या ठिकाणी जर वारंवार दुर्घटना घडत असेल तर त्याकडे वास्तुशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जावं असं माझं मत आहे. किंबहुना अशा घटना वारंवार घडत असतात आणि अशा सर्व प्रकारच्या काळजी घेऊनही जर त्या पुन्हा पुन्हा घडत असतील तर याला थोडासा आध्यात्मिक धार्मिक गोष्टींचा आधार सुद्धा घ्यायला हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. चीन झालं, जपान झालं यासारखे प्रगत देश असले तरी सुद्धा ते फेंगशुई सारख्या शास्त्राचा आधार घेतात. म्हणजे त्यांच्याकडे विज्ञान आणि अध्यात्म आणि धार्मिक शास्त्र यांचा देखील आधार घेतला जातो. अर्थात आपल्याकडे या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून पाहिल्या जातात, पण मुळातच आपल्या पूर्वजांनी जी शास्त्र लिहिलेली आहेत ती विज्ञानाला, आयुर्वेदाला, ती त्या वातावरणाला, त्या परिस्थितीला, भौगोलिक स्थितीला अनुसरून हे मात्र आपण विसरतो. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण श्रद्धा, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि ऊर्जा यांचा एकत्रित अभ्यास करून तुमच्या पुढे मला मांडायचा आहे. यापूर्वी पुणे मुंबई मार्गावर काही ठिकाणी सातत्याने अपघात होत होते. त्यावर पिंपळीकर नावाच्या एका शास्त्रज्ञानं, माझं आडनाव पिंपळकर आहे, ते पिंपळीकर होते, जिओपॅथिक स्ट्रेसचा अभ्यास करून काही निष्कर्ष नोंदवले होते आणि त्यानुसार त्याची रचना बदलल्यानंतर तिथले अपघात हे 99% थांबले. याची प्रॉपर नोंद आपल्याला गुगल किंवा इतरत्र कुठेही मिळू शकेल. असाच वास्तुशास्त्रीय आधार नवले ब्रिजच्या बाबतीत घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अर्थातच एक वास्तुतज्ञ या नात्यानं माझी काही मदत लागली तर मी निश्चितच करायला तयार आहे, पण त्यासाठी ती मानसिकता त्या मंडळींची हवी. वास्तुशास्त्रानुसार एखाद्या जागेची ऊर्जा ही त्या जागेच्या रचनेवर, दिशेवर, उतारावर आणि आसपासच्या ऊर्जा प्रवाहावर अवलंबून असते. मुळात वास्तुशास्त्र हेच चढ उतार, उंचवटे, दिशा यावर अवलंबून आहे. आता आपण नवले ब्रिजची स्थिती पाहूया. कोणताही कंपास जर पाहाल तर तो दक्षिणोत्तर आपल्याला त्याचा चुंबकीय भार पाहायला मिळतो. त्यामुळं कोणताही तीव्र उतार या दिशेची चुंबकीय स्थिती जास्ती ऍक्टिव्ह करतो. कात्रजचा जो बोगदा आहे तो पुण्याच्या दक्षिणेकडे आहे आणि तेथून वाहनं पुण्याकडे म्हणजे उत्तरेकडे जोरात उतरत येतात. उताराची सुरुवात दक्षिण दिशेचा उंच भाग. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही भारी, स्थिर, उंच जागेसाठी अत्यंत योग्य आहे. पण तीव्र उतार हा मात्र शुभ मानला जात नाही. कात्रज टनेल हा पर्वत कट भाग असल्यामुळे उच्चबिंदू आहे, म्हणजे दक्षिणेकडे जड ऊर्जा, हेवी एनर्जी झोन तयार होतो. या जड ऊर्जेतनं उत्तरेकडे पाण्याप्रमाणे उतरत जाणारी ती ऊर्जा असते. वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांशी आधारित आहे. समजा तुम्ही दक्षिणेकडनं एक छोटासा उतार करून त्यावरून पाण्याचा प्रवाह सोडा आणि खूप स्ट्रॉंग उतार करून पाण्याचा प्रवाह सोडा, तुमच्या लक्षात येईल की जो तीव्र उतार आहे तिथून खूप जलद गतीने पाण्याचा प्रवाह पुढे जातो. जसा पाण्याचा प्रवाह वाहत असतो तसा चुंबकीय ऊर्जेचा प्रभावही तेवढ्याच स्पीडने, तेवढ्याच गतीने तो वाहत असतो. उत्तरेकडे उतार हा उत्तमच मानलाय, परंतु तीव्र उतार याला दक्षिण टू उत्तरेची एनर्जी ड्रेन असं म्हटलं जातं. टनल नंतरचा जो रस्ता थेट उत्तरेकडे उतार घेतो, म्हणजे दक्षिणेकडील जड ऊर्जा उत्तरेकडे सतत वाहते. उत्तरेकडे प्रवाहित झालेली ऊर्जा, तीव्र ऊर्जा, ही आर्थिक, मानसिक अस्थिरता निर्माण करते असं जनरली वास्तुशास्त्रात सांगितलंय. तुम्ही नीट समजून घ्या, उत्तरेचा उतार हा चांगला असतो, पण तीव्र उतार हा अजिबात चांगला नसतो. उत्तर दिशा धन, सुरक्षितता आणि मेंदूची स्थिरता दर्शवणारी दिशा आहे. या दिशेने उतार असल्यास ऊर्जा फार मोठ्या प्रमाणामध्ये खाली खेचली जाते. त्यामुळे हे क्षेत्र हलकं, असंतुलित आणि अप्रत्याशित वर्तन निर्माण करतं. आणि याच कारणामुळे या दिशेमध्ये वाहनांची गती, वाहन चालकांची मती हे नियंत्रणाबाहेर जाणे शक्य आहे. पुढे उताराचं वळण हे दक्षिण उत्तर म्हणजे उत्तर पश्चिम, म्हणजे मुंबईकडं नवले ब्रिजवर येताना फक्त उत्तर दिशेला जात नाही, तर थोडा जो भाग आहे उत्तर पश्चिमकडे झुकतो. वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशा ही वेग, अस्थिरता आणि अचानक घटनांच्या
कारक मानला जाते. आणि म्हणून बऱ्याचदा वायव्य दिशेला जर प्लॉट वाढला असेल तर आम्ही म्हणतो की अशा माणसाच्या मागे कोर्ट कचेरी लागते. मतिभ्रष्ट होण्याची लक्षणं ही वायव्य दिशा वाढीव असेल तर त्या भागामध्ये दिसून येतात, आणि वायव्य दिशा वाढीव असेल तर तो जो कर्ता असेल त्याची मतिभ्रष्ट होते. थोडक्यात वायव्य दिशेचा झुकाव हा अस्थिरता, अधिक वेगवाढ, अधिक अपघाताची शक्यता निर्माण करतो. वास्तूनुसार जेव्हा दक्षिणेकडील जर ऊर्जा उत्तरेकडे ओव्हरफ्लो होते तेव्हा जागेचं स्थैर्य नष्ट होतं, आणि हाच परिणाम नवले ब्रिज परिसरात होणाऱ्या पुनरावृत्ती अपघातांशी जुळतो. थोडक्यात काय तर कात्रज टनेल दक्षिणेकडे उंचस्थानी आहे, तिथून रस्ता उत्तरेकडे उतरतो. नवले ब्रिज जवळ उत्तर पश्चिम दिशेला झुकतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा तीव्र उतार हा अत्यंत अशुभ मानला जातो, कारण ऊर्जा उलटी वाहते. त्यात वायव्य दिशेचा कोन मिळत असल्यानं हा भाग अधिक अस्थिर होतो, वेग अनियंत्रित होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. नवले ब्रिजच्या बाबतीत आपण काही वास्तुशास्त्रीय काही कारणं असू शकतात, ती इन जनरल जी त्याला शास्त्रीय म्हणतो, जसं की तीव्र उतार आणि उंचीतला बदल. पुन्हा सांगतो, वारंवार तेच सांगतो, अचानक उतार हा ऊर्जा अस्थिरता निर्माण करणारा मानला जातो. आणि नवले ब्रिजवर उतार अचानक बदलतो, वाहनांची गती वाढते आणि स्थिर ऊर्जेचा प्रवाह तुटतो. त्यामुळे त्या प्रदेशाची, त्या जागाची ऊर्जा ही अस्थिर मानली जाते. त्यामुळे अपघातांची शक्यता कथित रीतीने वाढते. नवले ब्रिजच्या आसपासचा मार्ग वाहतूक दक्षिण पश्चिमेकडे ढकलणारा आहे. कटिंग रोड प्रवाह आहे, ज्याला टी जंक्शन आपण म्हणतो, ज्याला मराठीमध्ये तिकटी किंवा तिट्यावरची वास्तू देखील म्हटलं जाते. वास्तूनुसार जेथे दोन मुख्य मार्ग एकमेकांना तीव्र कोनामध्ये टी आकारात येऊन विचित्र रचनेत येतात तेथे ऊर्जेचा संघर्ष होतो. आपण त्याला डेड एंड देखील म्हणूया. नवले ब्रिज जवळ अनेक लेन एकत्र येतात, वाहतूक अचानक मिसळते, ऊर्जा प्रवाह ज्याला सिंबॉलिक वास्तुपुलत तुटतो. त्यामुळे वारंवार अपघात होऊ शकतात असं वास्तुशास्त्र म्हणतं. पाण्याचा जो जमिनीखालचा प्रवाह आहे आणि वाहन मार्ग आहे, जिओपॅथिक स्ट्रेस आहे. वास्तू सिद्धांतामध्ये पाणी आणि मार्गाचे क्रॉसिंग जमिनीखालचं हे असमतोल ऊर्जा देतं. नवले ब्रिजच्या आसपासचा भूभाग, नदीचा प्रवाह, पुलाची रचना वास्तूच्या समतोल रेषेला छेद देते. आणि या ठिकाणी अजून एक अशी वदंत आहे की नवले ब्रिजच्या जवळपास कुठेतरी स्मशानभूमी होते. तुम्ही ऐकलं असेल, मी ऐकलं, यात कितपत सत्यता आहे मला माहित नाही, परंतु स्मशानभूमीची असण्याची जी शक्यता आहे ती नाकारताही येत नाही. ज्योतिषी शास्त्रामध्ये मोठे पूल, वाहने, जड यंत्रसामुग्री ही सर्व शनी ऊर्जेची निदर्शक मानलेली आहेत. जड वस्तूंची सतत हालचाल ही जागेची ऊर्जा घनता वाढवते. त्यामुळे त्या भागामध्ये मानसिक ताण, गोंधळ, बेफिकिरी, नैराश्य अशा प्रकारच्या घटना वाहन चालकांमध्ये वाढू शकतात. वास्तू आणि ज्योतिष या दोन्ही दृष्टिकोनातनं असं सांगता येईल की दिशेचा असमतोल, प्रचंड तीव्र उतार, गुंतागुंतीचे रस्ते, ऊर्जा प्रवाहात खंड, टी जंक्शन या गोष्टींमुळे अस्थिर ऊर्जा क्षेत्र त्या ठिकाणी बनते. वैज्ञानिक दृष्ट्या उतार, वेग, लेन मार्जिंग, पावसातली घसरण, सिग्नलची कमतरता हीच प्रमुख कारण आहे. मला असं वाटतं की म्हणूनच उपाय सुद्धा वास्तू आणि विज्ञान यांचा समतोल ठेवून करायला हवे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रस्त्याची रचना सुधारणा करायला हवी. चेतावणी फलक आहेत पण ते कुठेतरी झाडात लपलेत. स्पीड कंट्रोलसाठी रमलर टाकून उपयोग नाही, तर प्रॉपर उंचवटे म्हणजे त्याला स्पीड ब्रेकर आहेत ते टाकणं गरजेचं आहे. लाइटिंग अपग्रेड करणं गरजेचं आहे. आता वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा स्तंभक, ज्याला एनर्जी पिलर्स असं म्हणतात, किंवा दिशात्मक यंत्र, अशा पद्धतीने काही गोष्टी त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. नवले ब्रिजवरील अपघातामागे वैज्ञानिक कारणं जरी जास्त ठोस असली तरी सुद्धा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र जागेच्या ऊर्जा असमतोल बद्दल एक वेगळा दृष्टिकोन देतात. या झालेल्या अपघातांच्या मी तारखा पाहिल्या आणि ज्योतिषशास्त्रीय या तारखांना झालेल्या अपघाताच्या पंचांगानुसार तिथी नक्षत्र पाहिल्या, तर त्या तेवढ्या अपघातकारक नाही. त्यामुळे याला ग्रहांचं कारण निश्चित नाही, पण गृह म्हणजे वास्तुशास्त्राचं कारण नक्की आहे. थोडक्यात काय तर वास्तुशास्त्रीय आणि भौगोलिक आणि टेक्निकल म्हणजे सायंटिफिक या सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन हा ब्रिज आणि रस्ता धोकादायक झाला आहे. आता याला वास्तुशास्त्रीय उपाय करायचे झाले तर काय करावं लागेल? अर्थात शासन आणि प्रशासन या गोष्टी मानणार नाही, आणि मानले तरी आपले पुरोगामी मंडळी त्याला निश्चितच विरोध करतील. पण तरीही मला असं वाटतं की ज्या ठिकाणी तो टनेल सुरू होतो त्या दक्षिणेकडून जी सुरुवात होऊन जिथे पुलाला सुरुवात होते
आणि जिथे पूल संपून जमीन लागते त्या ठिकाणी जिओपॅथिक रॉड जे असतात ते जमिनीखाली टाकायला हवे. वास्तुमंजुषा किंवा स्फटिकासारखे तीव्र ऊर्जा करणारे नैसर्गिक दगड त्या रस्त्याच्या खाली पुरायला हवे. पुलाखाली ज्या ठिकाणी पूर्वी स्मशानभूमी होती त्याची काहीतरी नोंद असेल तेथे त्या जागेची वास्तुशांती आणि पायस बलिदान असे धर्माधिकार आधारित उपाय करून घ्यावे. अर्थात त्याचबरोबर टेक्निकली सगळे उपाय करावे ज्याला विज्ञान आणि अध्यात्म याची जोड द्यावी असं मी नेहमी म्हणतो. किंवा पिंपळीकर या शास्त्रज्ञाने जिओपॅथिक स्ट्रेसवर जो अभ्यास करून मार्ग काढला तोच मार्ग इथेही काढावा असं स्पष्ट मत आहे. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चितच कमेंट्स देखील अपेक्षित आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.